नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलणार आहोत ज्यात एका राजकुमाराने सर्व सुख वैभव सोडून जगाला शांतीचा मार्ग दाखवला. हो, आपण बोलतोय महात्मा बुद्धांबद्दल. त्यांचा हा आध्यात्मिक प्रवास नेमका कसा होता? चला जाणून घेऊया. हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला लावतो, नाही का? विचार करा, ज्यांच्याकडे सगळं काही होतं त्या राजकुमाराने आपलं राज्य, ऐश्वर्य, सगळं सुख सोडून सत्याच्या शोधात बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला असेल? तर या कथेची सुरुवात होते राजकुमार गौतमाच्या बालपणापासून. जरी ते राजवाड्याच्या 4 भिंतीत अगदी सुरक्षित वातावरणात वाढले तरी त्यांच्या मनात विचारांचे एक वेगळंच मंथन सुरू झालं होतं. गोष्ट आहे एका भविष्यवाणीची. राजकुमार सिद्धार्थांच्या जन्माच्या वेळी असं भाकीत करण्यात आलं होतं की हा मुलगा एकतर चक्रवर्ती सम्राट बनेल, नाहीतर एक महान संत होईल. याच कारणामुळे त्यांचे वडील राजा शुद्धोधन यांनी त्यांना दुनियेतल्या दुःखापासून, आजारपणापासून पूर्णपणे दूर ठेवलं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एके दिवशी राजवाड्याबाहेर फिरताना त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा एक वृद्ध व्यक्ती, एक आजारी माणूस आणि एक मृतदेह पाहिला. ज्या सत्यापासून त्यांना दूर ठेवलं होतं तेच त्यांच्यासमोर उभं ठाकलं. या दृश्यांनी त्यांना आतून हादरवून टाकलं आणि त्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला: हे दुःख काय आहे आणि यातून सुटका कशी? त्यांच्या मनातली करुणा फक्त माणसांपुरती मर्यादित नव्हते. एकदा त्यांचे चुलत भाऊ देवदत्त यांनी बाण मारून एका हंसाला जखमी केलं. तेव्हा तरुण गौतमाने त्या हंसाचे प्राण वाचवले आणि एक महत्त्वाचं तत्त्व मांडलं की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा नेहमीच मोठा असतो. आणि मग दुःखाचं मूळ शोधण्याच्या तीव्र इच्छेतून त्या राजकुमाराने एक असा निर्णय घेतला ज्याने इतिहासालाच एक नवीन वळण दिलं. इथून सुरू होतो त्यांच्या आयुष्याचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा: गृहत्याग आणि कठोर तपश्चर्या. कल्पना करा, मध्यरात्रीची वेळ आहे, पत्नी यशोधरा आणि नुकताच जन्मलेला मुलगा राहुल झोपले आहेत आणि त्याच रात्री सिद्धार्थ त्या दोघांचा मोह त्यागून मानवी दुःखाची उत्तरं शोधायला राजवाडाबाहेर पडले. हा एक खूप मोठा त्याग होता. राजवाडा तर सोडला, पण पुढचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी आपले राजशाही कपडे एका भिकाऱ्याला दिले, स्वतःचे केस कापले आणि अनेक गुरूंकडून ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या केली, शरीराला खूप कष्ट दिले, पण तरीही त्यांना जे हवं होतं ते ज्ञान काही मिळालं नाही. इतक्या वर्षांच्या तपश्चर्येनंतर आता आपण त्या क्षणाकडे आलो आहोत ज्याने सर्व काही बदलून टाकलं. तो निर्णायक क्षण जेव्हा सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांनी जगाला दुःखातून मुक्तीचा मार्ग दाखवला. अखेरीस त्यांच्या लक्षात आलं की शरीराला एवढे कष्ट देणं व्यर्थ आहे. त्यांनी मध्यम मार्ग निवडला आणि मग गयाजवळच्या त्या पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करत असताना त्यांना संबोधी म्हणजेच खरं ज्ञान मिळालं. सिद्धार्थ गौतम आता बुद्ध झाले होते, म्हणजे जागृत झालेले. या ज्ञानानंतर बुद्धांनी जगाला 4 सोपी पण अत्यंत महत्त्वाची सत्य सांगितली. यालाच 4 आर्य सत्य म्हणतात. त्यांनी दुःखाकडे एक समस्या म्हणून पाहिलं, जसं एखादा डॉक्टर रोगाकडे पाहतो. त्यांनी सांगितलं, जगात दुःख आहे, त्या दुःखाला कारण आहे, त्या दुःखाचा अंत होऊ शकतो आणि त्यासाठी एक मार्गही आहे. मग प्रश्न येतो की दुःखाचा अंत करण्याचा मार्ग कोणता? तर तो आहे अष्टांगिक मार्ग. यात 8 गोष्टींचा समावेश आहे: योग्य दृष्टी, योग्य संकल्प, योग्य वाणी आणि अशाच पुढे. इथे सम्यक या शब्दाचा अर्थ आहे योग्य, बरोबर किंवा संतुलित. म्हणजेच कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त किंवा कमी नको. ज्ञान मिळाल्यानंतर बुद्ध तिथेच थांबले नाहीत. त्यांनी पुढची 45 वर्ष, होय तब्बल 45 वर्ष हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि एक संघटित समाज घडवण्यासाठी घालवली. एक लक्षात घ्या, बुद्धांची शिकवण त्या काळातल्या समाजासाठी किती क्रांतिकारक होती. एका बाजूला जिथे पशुबळी, जातीभेद आणि कर्मकांडांना महत्त्व होतं, तिथेच दुसऱ्या बाजूला बुद्ध सांगत होते की खरी शुद्धता आतून येते, कर्माने येते, जन्माने नाही. ही एक मोठी सामाजिक क्रांती होती. त्यांच्या धम्मप्रचाराचा प्रवास सारनाथपासून सुरू झाला, जिथे त्यांनी पहिला उपदेश दिला. मग बघा, राजा बिंबिसारसारखे सम्राट असोत किंवा कपिलवस्तूला परत गेल्यावर स्वतःची पत्नी आणि मुलगा असोत. इतकंच नाही तर ज्यांना समाज दूर ठेवायचा त्या आम्रपालीलाही त्यांनी सन्मानाने संघात स्थान दिलं. एखादी शिकवण टिकवण्यासाठी फक्त विचार पुरेसे नसतात, तर एक संघटित व्यवस्था लागते. आणि हे महत्त्वाचं काम केलं त्यांच्या 2 प्रमुख शिष्यांनी, सारीपुत्र आणि मोग्गालायन यांनीच भिक्षू संघाची मजबूत पायाभरणी केली. बुद्धांच्या शिकवणीचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते हेच होतं:
खरा धर्म हा बाहेरच्या देखाव्यात किंवा कर्मकांडात नाही, तर तो तुमच्या आतल्या बदलात आहे. कारण बाहेरच्या सगळ्या गोष्टी, पद, प्रतिष्ठा, संपत्ती या सगळ्या नाशवंत आहेत. चला आता आपण बुद्धांच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. त्यांचे अखेरचे दिवस आणि त्यांची ती शेवटची पण अत्यंत महत्त्वाची शिकवण. त्यांची करुणा किती अथांग होती याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे अंगुलीमाल डाकूची गोष्ट. हा डाकू इतका क्रूर होता की तो लोकांना मारून त्यांच्या बोटांची माळ गळ्यात घालायचा. सगळे त्याला घाबरायचे, पण बुद्ध ते त्याला निर्भयपणे सामोरे गेले. आणि काय आश्चर्य, त्यांच्या उपदेशाने त्या क्रूर डाकूचंही हृदय परिवर्तन झालं. अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा जेव्हा ते स्वतः महापरिनिर्वाणाच्या दारात होते, तेव्हा सुभद्र नावाचा एक व्यक्ती त्यांच्याकडे सत्याच्या शोधात आला. तेव्हाही त्यांनी त्याला निराश न करता आपले शेवटचे क्षण त्याला उपदेश देण्यात घालवले. ज्ञान देण्याचं त्यांचं काम शेवटच्या श्वासापर्यंत सुरू होतं. आणि जाता जाता त्यांनी आपल्या अनुयायांना जो संदेश दिला तो कदाचित त्यांची सर्वात मोठी शिकवण आहे. अप्प दीपो भव, म्हणजे स्वतःचा प्रकाश बना, स्वतःचा आधार व्हा, दुसऱ्या कोणाच्या आधाराची वाट बघू नका. तर या संपूर्ण प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं? हेच की खरी शांती कोणत्याही बाह्य कर्मकांडात किंवा शरीर कष्टात नाहीये. ती आहे आपलं मन शुद्ध ठेवण्यात, हृदयात करुणा जागवण्यात आणि सत्याला समजून घेण्यात. खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपण सतत आत्मपरीक्षण करतो आणि स्वतःला आणि समाजाला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो. आज आपण जे काही पाहिलं ते युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या महात्मा बुद्ध या हिंदी पुस्तकावर आधारित आहे.